नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित गोरे आपल्या अक्षय गोरे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉमेट्रीतील समांतर रेषा आणि छेदिका हा टॉपिक पाहणार आहेत। तर याच्या आधी आपण बघा कोण आणि कोणाचे प्रकार या चॅप्टरपासून जॉमेट्रीची सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या आधी आपण नंबर सिस्टीमचे 4 व्हिडिओ घेतलेले आहेत। तर ते व्हिडिओ जर तुम्ही पाहून घेतले नसेल तर ते पाहून घ्या। सोबतच त्या व्हिडिओवर आधारित त्या चॅप्टर वाइज टेस्ट आपल्या अक्षय गोरे या प्ले स्टोर ॲपमध्ये मी अपलोड केलेले आहेत आणि त्या संपूर्णतः फ्री असणार आहेत। सोबतच बघा जर मानसशास्त्र विषयात तुम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त स्कोर बूस्ट करायचा असेल तर आपल्या अक्षय गोरे या प्ले स्टोर ॲपमध्ये आपण 2.5 तासाची मानसशास्त्राची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच बनवली आहे, ज्यामध्ये बघा मानसशास्त्राचे जे काही टॉपिक आहेत त्या प्रत्येक टॉपिकला आपण टच केलेला आहे। कमीत कमी वेळात तुमचा जास्तीत जास्त रिव्हिजन होणार आहे। TET 2024 मध्ये 30 पैकी 19 प्रश्न या बॅचमधून आलेले आहेत, तर यावर्षी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। आजचं लेक्चर असणार आहे समांतर रेषा आणि छेदिका। सुरुवात करू समांतर रेषेच्या डेफिनेशननं। समांतर रेषेला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? पॅरलल लाईन। बघा समांतर रेषा म्हणजे काय? दोन किंवा अधिक रेषा ज्या एकाच प्रतलात म्हणजे काय? एकाच सपाट पृष्ठभागावर। आता मी हे लेक्चर या बोर्डवर घेतोय, तर हा बोर्ड पण एक सपाट पृष्ठभाग आहे बरोबर, त्याला आपण प्रतल म्हणू शकतो। तर बघा दोन किंवा अधिक रेषा ज्या एकाच प्रतलात म्हणजे या सपाट पृष्ठभागावर असतात पण एकमेकांना छेदत नाहीत। त्या एकमेकांना छेदत नाहीत म्हणजे काय? इंटरसेक्ट करत नाहीत। त्यांच्यामधील अंतर नेहमी सारखेच असते। तर उदाहरण काय दिले बघा, रेल्वेचे जे रूळ असतात ते पॅरलल लाईन्स असतात। त्याच्यानंतर वहीच्या पानावरील ओळी त्या पण पॅरलल असतात। थोडक्यात बघा मी एक अशी रेष काढली आणि दुसरी अशी रेष काढली, या रेषा एकमेकांना छेदत नाहीत तर त्याला काय म्हणतात? समांतर रेषा। यांचं जे अंतर असतं ते डिस्टन्स सेमच राहतं सगळीकडे बरोबर, त्याला म्हणतात समांतर रेषा। आता पाहू छेदिका म्हणजे काय? छेदिकेला इंग्लिशमध्ये ट्रान्सव्हर्सल म्हणतात। छेदिका म्हणजे अशी रेषा जी दोन किंवा अधिक रेषांना वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदते। समजा आता आपण इथं पॅरलल लाईन बघितल्या म्हणजे समांतर रेषा बघितल्या, ही दोन समांतर रेषा काढल्या, या दोन्हींना छेदणारी जर मी एक रेषा काढली तर याला आपण छेदिका म्हणतो। तर आता काय करू आपण? समांतर रेषा आणि छेदिका याच्यापासून जे वेगवेगळे कोन तयार होतात, किती प्रकारचे कोन तयार होतात, त्यानंतर कोनांच्या जोड्या पण तयार होतात ते पाहूया। एक आपण डायग्राम काढू आणि डायग्रामच्या मदतीने ते शिकू। तर समांतर रेषा काढून घेऊ दोन। याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघा बिंदू, रेषा, त्याच्यानंतर रेषाखंड, किरण हे जे काही भूमितीतील मूलभूत संबोध आहेत ते मी शिकवलेले आहेत। ते लेक्चर जर तुम्ही पाहून घेतलं नसेल तर ते लेक्चर पाहून घ्या। आपण काय केलं, आता दोन समांतर रेषा काढून घेतल्यात, पहिल्याला L नाव देऊ, दुसऱ्याला M, आणि आता काय करू? एक छेदिका काढून घेऊ। एक छेदिका काढू जी ह्या दोन्ही रेषांना दोन पॉईंटला छेदते। कुठले कुठले ते दोन पॉईंट आहेत? हा पहिला पॉईंट झाला आणि हा दुसरा पॉईंट झाला। तर ह्या दोन पॉईंटला छेदल्यावर किती प्रकारचे कोन तयार व्हायला लागलेत? इथं बघा इथे एक कोन तयार होतोय, त्याला आपण नाव देऊ 1 नंबरचा, त्याच्यानंतर 2, तसाच इथं खाली पण 3, त्याच्यानंतर 4, आणि हे 4 आहेत त्याच्या खाली पण 4च होणार बरोबर। इथं एक 5, इथं 6, हा 7 आणि हा 8। तर बघा एकूण 8 कोन तयार व्हायला लागलेत। ज्यावेळेस दोन समांतर रेषा एकाच छेदिकेने छेदली जाते त्या टायमिंगला 8 कोन तयार व्हायला लागलेत। तर बघा ज्यावेळेस कोनाच्या जोड्या तयार होतात म्हणजे त्यावेळेस दोन कोन एकत्र येतात त्यांना वेगवेगळे नावं दिली जातात। जसं तुम्ही ऐकलं असेल संगत कोन, त्याच्यानंतर व्युत्क्रम कोन, त्याच्यानंतर विरुद्ध कोन आहे, त्याला नंतर अजून काय म्हणतात? रेषेजोडीतील कोन आहेत। असे वेगवेगळे ज्या कोनाच्या जोड्या असतात त्या समांतर रेषा आणि छेदिकेपासून बनतात। तर त्या कोनांच्या जोड्याची नावं पाहू आणि त्यांची नेमकं व्हॅल्यू काय असते किंवा त्या जोड्या आपण कसं शोधायच्या याच्यामध्ये ते पाहू। आता काय दिलेलं आहे? पहिल्यांदा संगत कोन। संगत कोन म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल। नाव तुम्ही कुठल्याही भाषेत लक्षात ठेवू शकता। मी तर म्हणतो नाव लक्षात ठेवू नका, डायरेक्ट पॅटर्नच लक्षात ठेवा। पॅटर्न म्हणजे नेमकं कुठली फिगर फॉर्म करते तुम्ही लक्षात ठेवा। मी तुम्हाला सांगतो आता बघा पहिल्यांदा डेफिनेशन पाहून घेऊ। जर दोन रेषा समांतर असतील तर संगत कोन एकरूप असतात। एकरूप म्हणजे काय? समान असतात। जर दोन रेषा समांतर असतील तर दोन संगत कोन जे तयार व्हायला लागले ते समान असतात। बघा हे कोन छेदिकेच्या एकाच बाजूला आणि दोन्ही रेषांच्या वर किंवा खाली असतात। याचा अर्थ समजून घेऊ। छेदिका ही आहे बरोबर, या छेदिकेला आपण एक नाव देऊ, छेदिकेला समजा P नाव दिलं। तर हे जे संगत कोन आहेत हे संगत कोन छेदिकेच्या एका बाजूला असतात। एका बाजूला म्हणजे एक तर डावीकडे असणार किंवा उजवीकडे असणार। जर डावीकडे असले तर या रेषेच्या वर असणार किंवा खाली असणार। इथं तेच म्हणलंय ना आत्ता, एकाच बाजूला आणि दोन्ही रेषांच्या वर किंवा खाली असणार बरोबर। जर आता समजा 1 नंबरचा जर अँगल घेतला आपण, 1 नंबरचा जो अँगल आहे L रेषेच्या वर आहे, त्याच्यामुळे त्याचा जो संगत कोन असणार
हा जो यम रेषा आहे या यम रेषेच्या वरच असणार, तो त्याचा संगत कोण जो असतो तो पण यम रेषेच्या वरच असणार. म्हणजे एक तर वर असणार नाहीतर खाली असणार, त्याच्यानंतर एक तर डावीकडे असणार नाहीतर उजवीकडे असणार. बरोबर. आता संगत कोणाच्या जोड्या किती तयार व्हायला लागल्यात, इथं 4 जोड्या दिल्यात. जोड्या कोणत्या कोणत्या आहेत, 1 आणि 5, 2 आणि 6, 4 आणि 8, 3 आणि 7. तर आपण काय करू आता, या जोड्या आकृतीमध्ये शोधू. पहिली जोडी कुठली आहे, 1 मिनिट. पहिली जोडी कुठली सांगितली होती, 1 आणि 5. तर बघा आकृतीमध्ये जोड्या कशा शोधायच्या आपण. आता प्रत्येक वेळेस आपण ही डेफिनेशन लक्षात ठेवू शकत नाही. बरोबर. एक तर रेषेच्या डावीकडं किंवा उजवीकडं, त्यानंतर रेषेच्या वर किंवा खाली, ही डेफिनेशन आपण लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे काय करायचं, पॅटर्न लक्षात ठेवायचा. संगत कोणाचा जो पॅटर्न असतो, इथं टिप दिलेली आहे बघा. जर तुम्हाला 2 कोणांमध्ये एफ आकार मग तो उलटा असू द्या, सुलटा असू द्या किंवा कसाही असू द्या दिसत असेल तर ते कोण संगत असतात आणि ते नेहमी समान असतात. तर याचा अर्थ समजून घेऊ आता. एफ आकार बघा, एफ कसा तयार होतो, आपला साधा एफ हा झाला. त्याच्यानंतर उलटा जर केला, त्याची मिरर इमेज जर घेतली आपण, असा झाला एफ. त्याच्यानंतर याला समजा वॉटर इमेज घेतली याची, कसा होणार, उलटा त्याच्या. बरोबर. असा पण एफ झाला. आणि याला पण उलटा जर केला आपण, म्हणजे 4 प्रकारचे एफ तयार झालेत. एक, त्याच्यानंतर हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. हे 4 प्रकारचे एफ पॅटर्न तयार झाले आहेत. बरोबर. तर एफ पॅटर्नमध्ये बघा, इथला जो कोण असतो आणि इथला कोण हे दोन्ही पण संगत असतात. म्हणजे समजा इथला कोण जर 30 अंशाचा असेल तर हा पण 30च असणार. तसंच इथं पण सेम तेच आहे बरं का. इथं पण 30 असेल तर इथं 30च असणार. सेम इथं पण 30 किंवा कुठलंही एक्झाम्पल असू द्या, काय अडचण नाही. म्हणजे 2 कोण संगत असतात, म्हणजेच समान असतात, म्हणजेच एकरूप असतात. बरोबर. आपण संगत कोणाच्या जोड्या बघालोय, हे कोण जे असतात ते समान असतात. तर बघा आता एक्झाम्पलमध्ये बघू, आपली ही जी डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण संगत कोणाच्या जोड्या शोधू. पहिली जोडी आपल्याला काय दिली, 1 आणि 5 नंबरची. इथं 1 नंबर आहे आणि इथं 5 नंबर आहे. तुम्हाला एफ आकार दिसतोय का, एक पेन चेंज करतो मी. हे बघा, इथं ही रेषा आहे. बरोबर. आणि या 2 रेषा आहेत, याला नियम. तुम्हाला एफ आकार दिसायला लागलाय का, कुठल्या प्रकारचा आहे तो, हा चौथा प्रकार आहे, उलटा एफ दिसायला लागलाय. त्याच्यानंतर बघा, इथे एक कोण आहे एफच्या वर, म्हणजे वरच्या बाजूला 1 नंबरला, आणि तसंच इथं पण 5 नंबरला. तर हा जो पॅटर्न आहे तो संगत कोणाचा असतो. आता हा या रेषेच्या डावीकडे आहे, तसंच उजवीकडे पण असणार. म्हणजे सेमच 2 नंबर आणि 6 नंबर हा पण संगतच असणार, कारण इथं पण एफ व्हायला तयार. हे बघा, एफ तयार होतोय, उलटा एफ. त्याच्यानंतर 2 आणि 6 नंबर, 2 आणि 6 नंबर ही झाली दुसरी जोडी. पहिली जोडी कोणती होती, 1 आणि 5 नंबर, जी कोणता आकार फॉर्म करायला होती, 4 नंबरचा. हे आकार लक्षात घ्या फक्त. त्याच्यानंतर 2 आणि 6 नंबरची आकार कुठला आहे, हा 3 नंबरचा दिसतोय तुम्हाला, असा उलटा एफ झालेला. त्याच्यानंतर सेम तसंच बघा, इथं जर बघितलं आपण डावीकडं, 4 नंबर जो आहे, 4 नंबर आणि 8 नंबर हे पण संगत कोणाची जोडी आहे, 4 आणि 8. कशी, तर बघा कुठला नेमका आकार फॉर्म व्हायला लागलाय. इथं तुम्हाला एफ दिसायलाय, कुठला प्रकार आहे तो, 2 नंबरचा. बरोबर. अशी रेषा आहे, इथला कोण आणि इथला कोण सेम असणार, म्हणजे तो संगत कोणाची जोडी आहे. म्हणजे 4 नंबर आणि 8 नंबर संगत कोणाची जोडी आहे. तसंच आपण डावीकडे बघितला तर उजवीकडे बघू, 3 नंबर आणि 7 नंबर. बरोबर. इथं पण साधा एफ तयार होईल आता, म्हणजे हा 1 नंबरचा पॅटर्न दिसायला तुम्हाला, हा साधा एफ. बरोबर. हे साधं एफ तयार झालं आहे, त्याच्यामुळे हा जो अँगल असणार आहे आणि हा अँगल हे दोन्ही संगत कोण असणार आहेत, म्हणजे दोन्ही पण सारखे असणार आहेत. तर संगत कोणाच्या जोड्या किती तयार झाल्या, 1 5, 2 6, 3 7 आणि 4 8. तुम्ही आकृती पण हीच लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या पॅटर्न पण लक्षात राहील. 1 नंबरचा अँगल इथं, त्याच्यानंतर 2 3 4, नंतर 5 इथं, 6 7 आणि 8. 8 अँगल आपण काढले. संगत कोणाच्या जोड्या कशा तयार झाल्या, आपण आकार लक्षात ठेवला, पॅटर्न लक्षात ठेवला. एफ कोणत्या प्रकारे होऊ शकतो, उलट पण असू द्या, सुलट असू द्या, त्याच्यानंतर त्याची वॉटर इमेज असू द्या पाण्यातली. मग एफ साधा सगळ्यात आधी हा झाला, त्याच्यानंतर त्याची मिरर इमेज ही झाली, आणि या दोघांना पण आपण रिव्हर्स जर केलं तर हा एफ तयार झाला. एफ आकारच आहे ना तो. तर बघा, हे जे कोण आहेत ते सारखे राहतात, हे सगळे जे कोण आहेत ते सारखे राहतात, म्हणजेच या संगत कोणाच्या जोड्यात एफ आकार. म्हणजे समजलं, आय होप समजलं असेल. तुम्ही आकार फक्त एफ लक्षात ठेवायचा, त्या जोड्या असतात संगत कोणाच्या. आता पुढची कोणाची जोडी पाहू, ते आहे व्युत्क्रम कोण. मराठीत नावसुद्धा अवघड आहे बघा, इंग्लिशमध्ये अल्टरनेट अँगल म्हणतात. तर मी हा उच्चार कधी करत नाही, कारण मला ते उच्चार करायला अवघड जाते. मी अल्टरनेट अँगल लक्षात ठेवतो किंवा मला पॅटर्न पण लक्षात आहे. तर समजून घेऊ काय आहे नेमकं.
जर दोन रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोन एकरूप किंवा समान असतात. तसंच संगत कोनासारखं सांगितले समान किंवा एकरूप असतात. हे कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. संगत कोन कसे होते, छेदिकेच्या एकतर डावीकडे होते किंवा उजवीकडे होते, म्हणजे एकाच बाजूला होते. इथं काय दिलं, हे कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. व्युत्क्रम कोन म्हणजे अल्टरनेट अँगल. तर बघा अल्टरनेट इंटेरियर अँगलच्या जोड्या दिल्या आहेत आपल्याला. हे दोन्ही कोन काय असतात, आतल्या बाजूला असतात. जोड्या कुठल्या कुठल्या दिल्या आहेत, 4 आणि 6 नंबर, 3 आणि 5 नंबर. आणि खाली एक टिप पण दिलेली आहे, जर तुम्हाला झेड हा आकार उलटा सुलटा दिसत असेल तर झेडच्या कोपऱ्यात म्हणले, झेडच्या कोपऱ्यात तयार होणारे कोन हे व्युत्क्रम असतात आणि हे कोन सुद्धा नेहमी समान म्हणजे इक्वल असतात. तर आता काय करू, ती आकृती परत एकदा काढून घेऊ आपण आणि आकृती थ्रू एकदा समजून घेऊ व्युत्क्रम कोन किंवा अल्टरनेट अँगल म्हणजे काय आणि ते कसे समान असतात नेमकं. मागचा जो आपण कोन पाहिला होता संगत कोन, त्याचा पॅटर्न लक्षात आहे तुमच्या, एफ होता. मग उलटा असू द्या सुलटा असू द्या, त्याची वॉटर इमेज असू द्या किंवा मिरर इमेज असू द्या. तसंच आपण आता काय करू, त्या दोन रेषा परत एकदा काढून घेऊ. जागा कुठं आहे, थोडी इथं लहान ह्यात काढतोय. या दोन रेषा काढल्या समजा मी आणि ही एक छेदिका काढली. तर आपण काय केलं तर नंबर दिले होते इथं, पहिला दुसरा तिसरा चौथा, त्याच्यानंतर 5 6 7 आणि 8 कोण तयार झाले ते बरोबर. आता काय दिलं बघा, अल्टरनेट इंटेरियर अँगल म्हणजे आंतरव्युत्क्रम कोन आहेत ते समान असतात आणि आतल्या बाजूला असतात असं म्हणलेलं आहे. जोड्या कोणत्या कोणत्या दिल्या आहेत, 4 आणि 6 3 आणि 5. 4 आणि 6 कुठं आहे बघा, इथं 4 आहे आणि इथं 6 आहे. तर ही जोडी कशी आहे, छेदिकेच्या ऑपोजिट बाजूला आहे. ही छेदिका आहे, छेदिकेच्या डाव्या बाजूला एक कोन आहे, उजव्या बाजूला एक कोन आहे. तर कोणता कोन बघा, पॅटर्न कोणता फॉर्म करतोय हा, तुम्हाला झेड दिसायला लागले, झेड दिसते असं. मग झेडचा जो कोपरा आहे, हे जे दोन कोपरे आहेत त्या कोपऱ्यात ते कोन आहेत आणि ते दोन सारखे असतात सांगितलेलं आहे. खाली टिप काय दिले, झेडच्या कोपऱ्यात असतात आणि दोन्ही समान म्हणजेच इक्वल असतात. तसंच उलट झेड पण फॉर्म होते, असं पण झेड असू शकते बरोबर. हे झेडचे कोपरे झाले. खालची जोडी आहे ती 3 आणि 5ची आहे. पेनचा कलर चेंज करतो 1 मिनिट. ही जोडी आहे 3 नंबर बघा, इथं 3 आणि हा 5. इथं पण तुम्हाला उलट झेड दिसते का, हा 3 नंबर झाला, हा 5 नंबर झाला. असा उलटा झेड काढला आपण, असा उलटा झेड आपण काढला. इथं 3 नंबर आहे आणि इथं 5 नंबर आहे. तर तुम्हाला झेड पॅटर्न जर दिसला, मग ते उलटा असू द्या किंवा सुलटा असू द्या, तर झेड पॅटर्नच्या ज्या कोपऱ्यात तयार होते अँगल ते असतात ऑल्टरनेट अँगल म्हणजेच व्युत्क्रम कोन आणि ते सारखे असतात. संगत कोन आपण बघितले, व्युत्क्रम कोन बघितले. आता बघू आंतरकोन. आंतरकोनाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, इंटेरियर अँगल. तर काय दिले, जर दोन रेषा समांतर असतील तर आंतरकोन एकमेकाचे पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी असतात. जर तुम्हाला पूरक कोन सप्लिमेंटरी अँगल माहीत नसेल तर याच्या आधीचा लेक्चर बघून घ्या, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तेच जर समजलं नाही तर हे पण समजणार नाही. तर काय सांगितलं, जर दोन समांतर रेषा असतील तर आंतरकोन एकमेकाचे पूरक कोन असतात म्हणजे सप्लिमेंटरी असतात. याच्या आधीचे जे आपण दोन कोनाच्या जोड्या पाहिल्या, पहिली होती संगत कोन आणि दुसरी होती व्युत्क्रम कोन. तर ते काय होते, एकमेकाचे समान असतात. ज्या जोड्या तयार होतात त्या समान असतात म्हणले. म्हणजे पहिला जर 30 डिग्रीचा असेल तर दुसरा पण 30च असणार, सेमच असणार. पण इथं काय दिलंय, हे जे कोन तयार व्हायला लागलेत आंतरकोन ते एकमेकाचे पूरक असतात म्हणजे सप्लिमेंटरी असतात. म्हणजे याचा अर्थ काय होतं, त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. ते समान नसतात, त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. काय दिले बघा, हे कोन छेदिकेच्या एकाच बाजूला असतात आणि दोन्ही रेषांच्या आतमध्ये असतात. खाली जोड्या दिल्या 4 आणि 5 3 आणि 6. ती आकृती आपण परत एकदा काढू, समजते ना. ती आकृती आपण परत एकदा काढू. आता इथं काढतो दोन समांतर रेषा आणि छेदिका. 1 नंबर इथं होता, 2 नंबर 1 मिनिट, त्याच्यानंतर इथं 3 नंबर, इथं 4, इथं 5 6 7 आणि 8. जोड्या कोणत्या कोणत्या दिल्यात बघा. पॅटर्न लक्षात ठेवायचा फक्त, आपल्याला रट्टा मारायचा नाही किंवा घोकंपट्टी करायची नाही, फक्त पॅटर्न लक्षात ठेवा. पहिला जो होता आपला संगत कोन, त्याचा पॅटर्न कुठला होता, एफ. मग तो उलटा असू द्या सुलटा असू द्या, त्याच्यानंतर त्याची वॉटर इमेज असली तरी चालते. 4 प्रकार सांगितले होते तुम्हाला मी. तसंच त्याच्यानंतर दुसरा होता व्युत्क्रम कोन म्हणजे अल्टरनेट अँगल. त्याचा पॅटर्न सांगितला होता झेड. मग एकतर इकडं असू द्या किंवा इकडं तोंड करून असू द्या, कसाही चालतो झेड. त्या झेडच्या ज्या कोपऱ्यात तयार होतात कोन ते असतात व्युत्क्रम कोन. आता हा पण तिसरा प्रकार पाहतोय आंतरकोनाचा. तर आंतरकोनाचं काय सांगितलं बघा, एकाच बाजूला असतात, दोन्ही रेषांच्या आतमध्ये असतात आणि त्यांची बेरीज किती असते, 180 असते. समान असतात सांगितलेलं नाही. तर कुठले कुठले दिले, 4 आणि 5 3 आणि 6. पहिल्यांदा बघू 4 आणि 5. इथं 4 दिसतंय तुम्हाला आणि इथं 5 दिसतोय. हे एकाच बाजूला आहेत, छेदिकेच्या एकाच म्हणजे डाव्या बाजूला दिसायलेत तुम्हाला. हे 4 आणि 5 काय करू आपण सेपरेट काढून घेऊ एकदा, म्हणजे डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला. 4 आणि 5
ही रेष अशी दिसायली तुम्हाला, समजा इथं 4 आहे, इथं 5 आहे. हा आकार कशासारखा दिसायला तुम्हाला? इंग्लिश लेटर सी सारखा दिसतोय का? आपण असं सी काढतो, उलटं जर सी काढलं तर सी सारखा दिसायला आहे. तसंच बघा 3 आणि 6 नंबरची, इथं 3 आहे आणि इथं 6 आहे. हा पण आकार सी सारखा दिसतोय आणि हा पण आकार सी सारखा दिसतोय. तर हे जे आतले कोण आहेत त्याला म्हणतात आंतरकोन. 4 आणि 5 नंबर आणि 3 आणि 6 नंबर हे जे आंतरकोन असतात त्यांची बेरीज असते 180 अंश. म्हणजे चौथा अँगल समजा हा जर 30 डिग्री दिला मी, तर हा किती असणार? 150 असणार, कारण या दोन्हीची बेरीज किती असते? 180 अंश असते. तसंच इथं पण सेम आंतरकोनाची बेरीज किती असणार आहे? 180 अंश. टीप काय दिलेलं आहे? सी आकाराच्या आतल्या दोन्ही कोणांची बेरीज 180 असते. बरोबर, सी आकाराच्या आतल्या दोन्ही कोणांची बेरीज 180 डिग्री असते. तर आतापर्यंत 3 पॅटर्न आपण शिकलोय. पहिला संगत कोन, ज्याचा पॅटर्न होता एफ, उलटा सुलटा खालीवरी कसा चालतो. त्याच्यानंतर होता अल्टरनेट अँगल म्हणजे व्युत्क्रम कोन, त्याचा पॅटर्न होता झेड. एकतर उलटा असू दे म्हणजे रिव्हर्स चालतो किंवा मिरर इमेज पण चालते त्याला. बरोबर. त्याच्यानंतर ही तिसरा झाला आंतरकोन. आंतरकोनाचा पॅटर्न सी, मग असा पण चालतो, उलटा चालतो, सरळ चालतो. पण आंतरकोनाच्या मापांची बेरीज काय असते? हे जे कोण आहेत त्यांच्या मापांची बेरीज 180 असते, ते समान नसतात. बरोबर, समजलं असेल. त्याच्यानंतर आता पुढचा प्रकार विरुद्ध कोन किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात व्हर्टिकली अपोजिट अँगल. बघा, जेव्हा दोन रेषा एकमेकाला छेदतात म्हणजे काय? इंटरसेक्ट करतात. या दोन रेषा आहेत, समजा याला एल नाव दिलं मी, दुसऱ्याला एम दिलं. या पॉईंटला छेदायला समजा याला ओ नाव दिलं आपण, नाव नाही दिलं तर चालतंय. तर समोरासमोरील जे कोण आहेत, समोरासमोरील कोण हे नेहमी एकरूप असतात. एकरूप म्हणजे काय? समान असतात. तर बघा, इथं जर कोण 1 नंबर आहे तर याच्या समोरचा कोण कुठला आहे? हा 2 नंबर. तर 1 नंबरचा कोण आणि 2 नंबरचा कोण दोन्हीचं माप सेम असणार. त्याच्यानंतर बघा, इथं जर मी समजा 3 नंबर दिलाय तर तोच कोण इकडं पण तयार होतो. म्हणजे तेवढंच माप इथं पण असणार 3 आणि 4. म्हणजे 1 आणि 2 समान आहेत, 3 आणि 4 समान आहेत. आता आपण जी आकृती तयार केली होती पहिली, त्या आकृतीमध्ये बघू विरुद्ध कोणाच्या जोड्या किती आहेत. आपली जी आकृती होती इथं बघा, इथं 1 नंबरचा कोण होता, इथं 2 3 4, त्याच्यानंतर 5 6 7 8. 8 प्रकारचे कोण होते? 8 कोण होते. विरुद्ध कोणाच्या जोड्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. 1 आणि 3 दिले, इथं 1 आहे, इथं 3 आहे. तुम्हाला ऑपोजिट दिसायलेत एकमेकाचे, विरुद्ध दिसायलेत का? असं इंटरसेक्शन झालेलं दिसत असेल. बरोबर, हा कोण आणि हा कोण समान म्हणलं तुम्हाला मी आत्ता. त्याच्यानंतर इकडचा कोण आणि इकडचा कोण समान असतो. 1 आणि 3 ऑपोजिट आहेत, तसेच 2 आणि 4 पण ऑपोजिट आहेत. दिसतंय? ऑपोजिट क्रॉस तयार व्हायला लागलाय. म्हणजे 1 3 2 4 हे ऑपोजिट कोण आहेत, विरुद्ध कोण आहेत, ते दोन्ही समान असतात. त्याच्यानंतर 5 आणि 7 दिसतोय, 5 आणि 7. तसंच 6 आणि 8. म्हणजे या 4 जोड्या तयार झाल्यात विरुद्ध कोणाच्या, आणि त्या काय असतात? एकरूप असतात. आत्तापर्यंत जेवढ्या आपण जोड्या पाहिल्या त्याच्यापैकी 3 एकरूप होत्या आणि फक्त एकच जोडी होती कोणाची, म्हणजे आंतरकोनाची जोडी, ज्याची बेरीज 180 अंश होती. बरोबर. बाकीच्या 3 जोड्या येतात त्या सेमच आहेत, म्हणजे समान असतात किंवा एकरूप असतात, त्यांचं माप सेम राहतं. त्याच्यानंतर शेवटचा प्रकार बघा, रेषीय जोडीतील कोण, अँगल्स इन लिनियर पेअर. हे मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, कोण आणि कोणाच्या प्रकारमध्ये. त्याच्यात काय सांगितलं होतं? हे कोण एका सरळ रेषेवर असतात आणि त्यांची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणजे अर्थ काय असतो? हे कोण पूरक कोण असतात, म्हणजे सप्लिमेंटरी अँगल असतात. परत एकदा आपण ती डायग्राम ड्रॉ करू. मी परत डायग्राम का ड्रॉ करतोय? तुम्हाला एकदा जर पॅटर्न पाठ झाला तर तुम्हाला कोणाची नावं सुद्धा घ्यायची गरज पडणार नाही. व्युत्क्रम कोण काय, संगत कोण काय. तुम्हाला जर पॅटर्न एकदा कळाला, कुठले कोण सेम असतात, कुठल्या कोणांची बेरीज 180 असते, हे जर कळालं तर मग दुसरं तुम्हाला नाव लक्षात ठेवायची गरज पडणार नाही. इथे 1 नंबर होतो, 2 3 4, तसंच 5 6 7 आणि 8. काय काय दिलं बघा आता. 1 मिनिट. 1 आणि 2 नंबर काय म्हणले? बेरीज 180 असते. 1 आणि 2 नंबर, 1 इथं आहे, 2 नंबर इथं आहे. तर मी तुम्हाला रेषीय जोडीतील कोण काल सांगितले होते, नेमकं कसे ओळखायचे कोण आणि कोणाच्या प्रकारामध्ये. त्यात सांगितलं होतं एक रेषा असते, सरळ रेषा असते, त्याच्यानंतर आपण एक किरण टाकला किंवा रेषा असू द्या, तर हे जे टोटल अँगल आहे तो असतो 180 अंश. म्हणजे अँगल 1 पहिला अँगल जो आहे प्लस अँगल 2 याची बेरीज किती असणार आहे? 180 अंश. तसंच 2 आणि 3 मध्ये पण दिसतं का तुम्हाला? 1 मिनिट, थोडं खोडतो. हे बघा, 2 नंबरचा हा अँगल आणि 3 नंबरचा हा, इथं पण 180 अंश असणार आहे. तसंच 3 आणि 4 ही पण रेषीय जोडी आहे आणि तसंच 1 आणि 4 ही पण रेषीय जोडी असणार आहे. समजतंय? परत एकदा सांगतोय. हे बघा, ही रेषीय जोडी झाली. तसंच आपण असं जरी काढलं ही पण रेषीय जोडीच असणार आहे.
बरोबर. तसं इथं किती रेषे जोड्या झाल्यात, 1 आणि 2, त्याच्यानंतर 2 आणि 3, 3 आणि 4, 1 आणि 4, बरोबर. तसंच खाली पण होणार आहे. मी फक्त इथं 4 दाखवल्यात, एकूण 8 जोड्या तयार होतात. इथं किती दाखवल्यात मी 4. तर बघा 1 2 झालं, 2 3, 3 4, त्यानंतर 4 1 झालं. तसंच खाली पण होणार आहे. 5 आणि 6 हे पण रेषे जोडीतील आहेत. त्याच्यानंतर 6 आणि 7 हे पण रेषे जोडीतील आहेत. 7 आणि 8 हे पण रेषे जोडीतील आहेत. आणि 5 आणि 8 हे पण रेषीय जोडीतील कोण आहेत. तर त्यांची बेरीज किती असते, 180 डिग्री. म्हणजेच ते पूरक असतात, म्हणजेच सप्लिमेंटरी असतात. बघा आशा करतो तुम्हाला ही जी थेअरी आहे ती नीट समजली असेल. जॉमेट्री म्हणजे फक्त पॅटर्नचा खेळ आहे, बरोबर. तुम्हाला नाव जरी पाठ नसेल तरी चालतंय, व्युत्क्रम कोण काय, संगत कोण काय किंवा विरुद्ध कोण काय हे नाव जरी माहीत नसेल तरी चालतंय, फक्त पॅटर्न लक्षात राहायला पाहिजे. तर आता TET पेपर 2 2013चा प्रश्न आपण सॉल्व्ह करू. आताचे जर तुम्हाला पॉईंट समजले असतील, मी फक्त 5 पॉईंट सांगितलेले आहेत, ते जर तुम्हाला समजले असतील तर हे प्रश्न तुम्हाला तोंडी सुटणार आहेत. पेन उचलायची सुद्धा गरज पडणार नाही. जॉमेट्रीचा हा एक फायदा आहे, आपल्याला अंकगणितासारखं पेन उचलून सोडायची गरज पडत नाही. आकृतीमध्ये फक्त ऑब्झर्वेशन करावं लागतं. आकृती जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला बरोबर उत्तर निघतं. तर आता बघू, TET पेपर 2 2013ला विचारला आहे. एक सांगायचं राहिलं होतं, जी समांतर रेषा आहे त्याचं हे चिन्ह असतं, 2 उभ्या रेषा. समजा रेषा L आणि M ह्या समांतर दिल्या, तिथं ही L आहे, इथं M आहे, तर त्याचं चिन्ह काय राहतं, उभ्या रेषा. म्हणजे L इज पॅरलल टू M असं लिहितात. समांतर रेषेचं हे चिन्ह असतं. ठीक आहे, तुम्ही पेपरमध्ये याच्या आधी बघितलं पण असेल. आता पाहू सोल्युशन काय दिलंय बघा. इथं L आणि M दोन्ही समांतर रेषा दिलेल्या आहेत. समांतर रेषेला जर एखादी तिसरी रेष छेदत असेल तर त्याला काय म्हणतात, छेदिका म्हणतात. तर ही जी रेषा आहे ही पहिली आणि ही दुसरी, ह्या दोन्ही छेदिका आहेत, बरोबर. त्या वेगवेगळ्या पॉईंटवर छेदायला लागल्यात. इथं एक, इथं, त्याच्यानंतर इथं आणि इथं छेदिका आहेत त्या. तर बघा आपल्याला काय विचारलं आहे, वायची व्हॅल्यू विचारलेली आहे. वाय म्हणजे हा अँगल दिला, हा, याची व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला. काय करायचं आता, आपण आत्तापर्यंत 5 प्रकार शिकलो फक्त कोणाचे वेगवेगळे, त्याचा वापर करायचा आणि उत्तर काढायचं. आपल्याला माहिती गिवन कुठली कुठली आहे, 2x + 30 ह्या अँगलचं माप दिलं आहे आणि ह्या अँगलचं 4x दिलेलं आहे. तर काय करू आपण आता, 2x + 30 जे दिलेलं आहे त्याचा वापर करून उत्तर काढू. तर बघा 2 समांतर रेषा तयार झाल्यात. इथं काढून घेतो मी साईडला. ही पहिली L आणि दुसरी M आणि ही छेदिका आहे, मी सेपरेट काढून घेतो. ही छेदिका अशी, ठीक आहे. इथं दिला आहे 2x + 30. तर बघा आत्ताच आपण बघितलं होतं, ज्यावेळेस 2 समांतर रेषा असतात आणि त्याला एका छेदिकेनं छेदले असतं त्या टायमिंगला वेगवेगळे कोण तयार होतात. पहिलाच कोण आपण कुठला पाहिला होता, संगत कोण पाहिला होता. संगत कोणाची जोडी पाहिली होती. तर संगत कोण काय असतात, एकरूप असतात, म्हणजे सारखे राहतात. आणि मी तुम्हाला पॅटर्न सांगितला होता, F लक्षात ठेवा. तर बघा हा जर अँगल 2x + 30 असेल तर हा अँगल किती असणार आहे, हा जो अँगल आहे किती असणार आहे, हा पण 2x + 30 असणार आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर बघा तुम्हाला मी पॅटर्न सांगितला होता. F दिसायला तुम्हाला, F दिसायला का, मग तोंड खाली असू द्या वर असू द्या कसंही चालतं Fला, बरोबर. हा अँगल आणि हा अँगल सेम असणार. म्हणजे हा जर 2x + 30 असेल तर हा अँगल पण किती असणार आहे, 2x + 30च असणार आहे, सेमच असणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आताची थेअरी मी जवळजवळ 15-20 मिनिट सांगितलेले आहे, त्याच्यामुळं ती नीट समजून घ्या. हा अँगल जर 2x + 30 असेल तर हा पण 2x + 30 असणार. त्याच्यानंतर आपण चौथा प्रकार बघितला होता, व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध कोन. इथं 2 रेषा एकमेकाला छेदायल्यात, ही पहिली रेष आणि ही दुसरी रेष, बरोबर. जर हा अँगल 2x + 30 असेल तर त्याचा विरुद्ध कोन म्हणजे आतला अँगल किती असणार, हा पण 2x + 30 असणार ना. हा अँगल पण 2x + 30 असणार, बरोबर. आता इथपर्यंत आलो आपण. 2x + 30 इथं दिलं होतं, त्याला आपण इथून इथपर्यंत ओढलं, त्याच्यानंतर इथून आतमध्ये टाकलं त्रिकोणाच्या. आता काय करू, थोडं मी रब करतो. आपल्याला 1 मिनिट, या अँगलची व्हॅल्यू आता कळालेली आहे, किती आहे, 2x + 30. त्याच्यानंतर बघा इथे एक तुम्हाला छोटासा त्रिकोण दिसत असेल, त्रिकोण, आणि या त्रिकोणावर 2 छोट्या छोट्या रेषा दिलेल्या आहेत. तर ह्या ज्या रेषा असतात, ह्या रेषा काय दर्शवतात, तर या दोन्ही बाजू सारख्या असतात. ही जी बाजू आहे आणि ही दुसरी बाजू आहे, या दोन्ही बाजू सारख्या या रेषा दर्शवतात. तर बघा हा त्रिकोणाचा एक प्रकार आहे, त्याला म्हणतात समद्विभुज त्रिकोण, इंग्लिशमध्ये त्याला आयसोसेलेस ट्रायंगल म्हणतात. तर याची प्रॉपर्टी काय राहते, समद्विभुज त्रिकोणामध्ये ह्या ज्या 2 बाजू असतात त्या सारख्या राहतात आणि त्या बाजूच्या समोरचे जे कोण असतात ते पण सारखेच असतात. ही प्रॉपर्टी तुम्हाला माहीत असली पाहिजे. मी पुढचं लेक्चर त्रिकोणाचे प्रकार आणणार आहे, तर तुम्हाला त्यासाठी सुरुवातीला बेसिक सांगतोय या एक्झाम्पलसाठी. समद्विभुज त्रिकोण आहे,
हे दोन्ही बाजू सारख्या दिलेल्या आहेत, तर याच्या ऑपोजिट कोण म्हणजे हा जो ही जी बाजू आहे याच्या ऑपोजिट कोण कुठला आहे? हा. आणि ही जी बाजू आहे याच्या ऑपोजिट कुठला आहे? कोण? हा, म्हणजे वाय. हे दोन सारखे असणार. म्हणजे बघा ह्या कोणाचं माप किती आहे? 2x + 30 आहे. तर हे वरचा जो कोण आहे वरचा त्याचं माप पण किती असणार आहे? ह्या कोणाचं 2x + 30 असणार का नाही? कशामुळं? तर समद्विभुज त्रिकोणामध्ये जे सारख्या बाजू असतात त्या समोरचे कोण पण सारखे असतात. ही प्रॉपर्टी आपण वापरली. पहिल्यांदा ही व्हॅल्यू दिली होती, हिथून आपण इथपर्यंत आणली कशानं? संगत कोणानं. ही व्हॅल्यू आतमध्ये नेली आपण कशानं? विरुद्ध कोणानं. आणि ही व्हॅल्यू आपण आता इथं नेली कशानं? तर समद्विभुज त्रिकोणाची जी प्रॉपर्टी आहे त्यानं. त्याच्यानंतर बघा आता इथपर्यंत आलो आहे आपण, याची व्हॅल्यू किती झाली? 2x + 30. इथं तुम्हाला एक मिनिट कलर चेंज करतो. इथं तुम्हाला एक रेषा दिसायली, बरोबर? एक रेषा दिसत आहे आणि त्याच्यानंतर ही दुसरी रेषा दिसायली. इथं वर किती आहे? 4x आणि खाली ही अँगल किती आहे? एकच सरळ रेषा आहे, सरळ रेषा आहे. त्याच्यानंतर ही दुसरी रेषा झाली. वर किती आहे? 4x आणि खाली किती आहे? 2x + 30. तर इथं रेषीय कोणाची जोडी दिसायली का नाही तुम्हाला? मी सांगितलं होतं एक सरळ रेषा जर असली आणि असा जर असेल तर हा अँगल आणि हा अँगल दोन्हीची बेरीज किती असते? 180. आपण शेवटचा कोण पाहिला होता? रेषा जोडीतील कोण, तेच पूरक कोण असतात सांगितलं होतं तुम्हाला मी, बरोबर? म्हणजे बेरीज किती असणार आहे? 180. म्हणजेच 4x आणि 2x + 30 ह्याची व्हॅल्यू आहे 180. बघा परत एकदा मी रब करतो आणि एकदा शेवट सांगतोय. थोडं किचमिट झालं असल्यामुळं सोपा, एवढं काय अवघड नाही. हे सुरुवातीला आपण काय केलं? 2x + 30 इथं आहे, ती व्हॅल्यू इथं आणली करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोणानं, ती व्हॅल्यू परत आतमध्ये ढकलली विरुद्ध कोण आहे म्हणून. आता इथं समद्विभुज त्रिकोण तयार झाला आहे. त्याच्यामुळं या बाजू समोरचा कोण हा जो आहे वाय आणि या बाजू समोरचा कोण म्हणजेच हा जो की 2x + 30 आहे, दोन्ही सेम असणार. म्हणजे इथली व्हॅल्यू किती आली? 2x + 30. त्याच्यानंतर आपण ऑब्झर्वेशन काय केलं? ही रेषा दिसायली, बरोबर? इथं जर 4x आहे आणि खाली पण अँगल किती दिलेला आहे? 2x + 30. तर ह्या दोन्हीची बेरीज किती असणार आहे? 180. कारण हे रेषीय जोडीतील कोण आहेत, आपण शेवट बघितले होते, बरोबर? शेवट आपण बघितले होते एक्झाम्पलमध्ये रेषीय जोडीतील कोण, म्हणजे ह्या दोन्हीची बेरीज 180 असणार आहे. आता काय करू आपण? या दोन्हीची बेरीज करून बघू. 4x + 2x किती होणार आहे? 6x अधिक हे 30, बरोबर? बरोबर किती असणार? 180. आपल्याला काय काढायचं आहे? वायची व्हॅल्यू काढायची आहे. वायची व्हॅल्यू म्हणजे किती? 2x + 30. त्यासाठी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढावी लागेल. आधी एक्स किती आहे? मग काय करू? 6x ॲज इट इज ठेवलं. 180 वजा 30 हे अधिक 30 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार? वजा होणार. 150 आलं. मग एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे? 150 / 6 25 सख्ख 150, बरोबर? त्याच्यामुळे एक्सची व्हॅल्यू काय आली? 25. एक्सची व्हॅल्यू आली 25. आपल्याला एक्सची व्हॅल्यू विचारलेली आहे का? नाही, आपल्याला विचारली वायची व्हॅल्यू म्हणजे हा अँगल. हा अँगल किती आहे? 2x + 30. मग पुट काय करायचं? एक्सची व्हॅल्यू 25 करायची. मग 2x + 30 ची व्हॅल्यू काय येणार आहे? एक्स जर 25 ठेवलं, 25 × 2 = 50 अधिक 30 म्हणजे उत्तर काय येईल? 80. तर बघा तुम्ही एवढं करणार आणि पहिलेच ऑप्शन दिलेला आहे 25 डिग्री. आपण एक्सची व्हॅल्यू 25 जोशमध्ये आपण काय करतो? पहिलाच व्हॅल्यू टिक करतो. तर असं करायचं नाही. बघा आपल्याला एक्सची व्हॅल्यू 25 आली आहे, आपल्याला विचारलं आहे काय? वायची व्हॅल्यू. वाय काय आहे? 2x + 30. तर याच्यात आपल्याला व्हॅल्यू पुट करावी लागणार आहे. ठीक आहे, एक्सप्लेनेशन थोडं मी स्लो दिलेलं आहे आणि परत रिपीट केलेलं आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. आता पुढचं एक्झाम्पल बघू. TET पेपर 2013ला विचारलेला आहे. एक्सची व्हॅल्यू 117 दिली तर वायची व्हॅल्यू किती? एक्सची व्हॅल्यू किती दिलेलं आहे? 117. तर हे जे एक्झाम्पल आहे मी दररोज शॉर्ट अपलोड करतोय बघा. 30 सेकंदाचे ते 1 मिनिटाचे शॉर्ट आहेत. त्याच्यामध्ये मी तुमचे TETचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन कव्हर करायला लागलोय. त्याच्यामध्ये मी अपलोड केले. परत एकदा सांगतोय, एक्सची व्हॅल्यू किती आहे? 117. तर बघा आपल्याला काय काढायचं? वायची व्हॅल्यू काढायची. वाय कुठं आहे? इथं. आता हिथं डायग्राम दिल्याचा अर्थ काय? समांतर रेषा आणि आपण जे आता कोण पाहिले होते त्याच्यावरच अवलंबून असणार आहे. ठीक आहे, तर एक्सची जर व्हॅल्यू 117 असेल ही आणि तर रेष दिसायली तुम्हाला, सरळ रेष म्हणलं की लक्षात आणायचं. सरळ रेष दिसली की लक्षात आणायचं रेषीय जोडीतील कोण लक्षात घ्यायचे. हे जर 117 असेल तर हे किती असणार आहे? 180 वजा 117 असेल का? कारण हा जो कोण आहे x आणि हा जो आतला कोण आहे हे काय आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजेच लिनियर पेअर ऑफ अँगल आहेत. मग हा जर 117 असेल तर हा किती असणार आहे? हा किती असणार आहे? 180 वजा 117. कारण त्या दोन्हीची बेरीज 180 असणार आहे. जर वजाबाकी केली आपण किती येणार आहे? 63. म्हणजे हा अँगल किती आला? 63. परत एकदा बघा, मागच्या एक्झाम्पलमध्ये पण आपण हे आकृती पाहिली होती, हे डॅश पाहिले होते, हे रेषा. मी मगाशी सांगितलं तुम्हाला ह्या ज्या रेषा आहेत या काय दर्शवतात? तर त्या दोन्ही बाजू सारख्या आहेत. TET पेपर 2 मध्ये रिपीट झाला आहे प्रश्न हा 2 वेळा. ह्या दोन रेषा सारख्या आहेत म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण झाला. समद्विभुज त्रिकोणाची प्रॉपर्टी काय राहते? दोन बाजू समान
आणि त्या बाजूच्या पुढचे कोण पण समान. ही जी बाजू आहे याच्या पुढचा कोण कुठं आहे 63. मग ही जी बाजू असणार याच्या पुढचा पण कोणता आहे हा, ती पण 63च असणार. करेक्ट 63. मग हा जर 63 असेल तर खालचा y किती असणार. इथं तुम्हाला सरळ रेष दिसायली का, सरळ रेष दिसायली तुम्हाला. त्याच्यामध्ये हा जर 63 असेल तर हा उरलेला कोण किती असणार आहे y. रेषेजोडीतील कोण दिसला तुम्हाला, म्हणजेच y किती असणार आहे 180 वजा 63 किती येणार आहे परत एकदा 117. म्हणजे x ची व्हॅल्यू 117 होती, y ची व्हॅल्यू किती आली परत एकदा 117 झाली. एकदा काय करतो मी हे सगळं खोडतो आणि तुम्हाला तोंडी सांगतो. आता तुम्हाला हे असे जे क्वेश्चन आहेत हे सॉल्व्ह करण्यासाठी पेन उचलायची गरज नाही, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करायला सुरुवातीला हे बेसिक लेक्चर असल्यामुळे तुम्हाला मी परत सांगतोय. आता मी काय करतो पेन बाजूला ठेवतो, तोंडी सांगतो तुम्हाला. x ची व्हॅल्यू किती आहे इथं 117 आहे. ठीक आहे, एवढं तर माहीत असायला पाहिजे. x ची व्हॅल्यू 117 आहे. त्याच्यानंतर x इथं आहे बरोबर. इथं आतली जी अँगल असणार, आतला जो अँगल असणार किती असणार आहे 180 वजा 117. कशामुळं तर रेषे जोडीतील कोण, पहिल्यानंतर तुम्हाला ते ओळखता आले पाहिजेत. त्याच्यानंतर ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, म्हणजे या बाजूच्या समोरचे अँगल सारखे असणार. हे जर 63 असेल तर हा पण अँगल 63च असणार. इथपर्यंत आलो मी. आणि हा जर 63 असेल तर याचा रेषीय जोडीतील कोण हा y आहे बरोबर. हा y जो आहे रेषीय जोडीतील कोण आहे, म्हणजे या दोन्हीची बेरीज किती असणार 180. म्हणजे याचं उत्तर किती येणार 180 वजा 63, म्हणजे परत एकदा 117चं उत्तर येणार बरोबर. पुढचं एक्झाम्पल बघू आता. TET पेपर 2014ला विचारलेलं. काय विचारलंय, AB इज पॅरलल टू CD म्हणलंय. दोन रेषा दिल्या आहेत AB आणि CD, यात एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे समांतर आहेत बरोबर. ABO ची व्हॅल्यू दिली आहे 40 डिग्री. ABO कुठं आहे AB आणि O याची व्हॅल्यू दिली आहे 40 डिग्री लिहून घेतली. ODC ची व्हॅल्यू दिली 35 डिग्री. ODC याची व्हॅल्यू दिली 35 डिग्री. विचारलंय काय x ची किंमत काढा. x कुठं आहे, म्हणजे हा अँगल विचारला आपल्याला हा बरोबर. या अँगलची आपल्याला किंमत विचारलेली आहे. तुम्हाला मी हे जे एक्झाम्पल आहे ते ट्रॅडिशनल मेथडनं पण सोडून दाखवतो आणि त्याच्यानंतर एक ट्रिक पण सांगतो. आपल्याला एक्झाममध्ये काय करायचं तर आपल्याला ट्रिक वापरायची आहे. ट्रॅडिशनल मेथडनं खूप वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे एक्झाममध्ये काय करायचं ट्रिक वापरायचे. सगळ्यात आधी आपण ट्रॅडिशनल मेथड पाहू. तर बघा, जॉमेट्री म्हणजे कन्स्ट्रक्शनचा भाग असतो. सगळी तुम्हाला शाळेत तुम्ही बघितलं असेल आपण रचना करायचो बरोबर. पेन्सिलनं रचना करत होतो. तर आपल्याला काय करावं लागेल ट्रॅडिशनल मेथडनं जायला, इथे एक पॅरलल लाईन काढावी लागेल जी O मधून जाते. O मधून जाणारी पॅरलल लाईन काढली तर बघा आता हा जर 40 असेल, पॅरलल लाईन म्हणजे काय समांतर रेषा AB आणि ह्या समांतर आहेत आणि ही छेदिका झाली आता मधली. हा जर 40 असेल तर हा अँगल किती असणार आहे, हा पण 40 असेल का तर Z तयार झाला आहे. Z म्हणजे काय ऑल्टरनेट अँगल. ऑल्टरनेट अँगल सारखे राहतात. हा 40 तर हा पण 40. तसंच हा जर 35 असेल तर याचा उलटा बघा, इथून इथपर्यंत परत उलटा Z तयार झाले का. हा अँगल किती असणार 35 बरोबर. 40 आणि 35 जर बेरीज केली आपण किती येणार आहे 75. आता हे मी खोडून घेतो, हे लक्षात ठेवा 75 आले ह्याचे अँगल बरोबर. याची बेरीज किती आली 75. हा किती आलाय 75. जर हा 75 असेल तर उरलेला कोण आहे तो हा पूर्ण अँगल असतो. तर किती येणार आहे 360 वजा 75, म्हणजे किती येणार आहे उत्तर 285. हे झालं कन्स्ट्रक्शननं, कारण आपल्याला पॅरलल लाईन काढावी लागली बरोबर. पेपरमध्ये पॅरलल लाईन काढावी लागली. त्याच्यानंतर आपण झेडचा पॅटर्न शोधला, म्हणजे ऑल्टरनेट अँगल शोधले. इथला अँगल 40 काढला, खालचा 35 काढला, दोन्हीची बेरीज काढून हे 75 काढलं बरोबर. याला वेळ जाणार आहे. तर त्यासाठी एक शॉर्ट ट्रिक काय आहे बघा. शॉर्ट ट्रिक काय आहे, जर तुम्हाला हे अँगल दिलेले आहेत, समजा हा 40 आहे आणि हा 35 आहे आणि इकडचा अँगल विचारला, इकडचा लेफ्ट साईडचा बरोबर. लेफ्ट साईडचा अँगल विचारला, राईटचा नाही. तर काय करायचं दोन्हीची डायरेक्ट बेरीज करायची. 40 + 35 75 करायचं. आणि हा जो अँगल असतो हा कंप्लीट अँगल असतो, म्हणजे पूर्ण कोन असतो. आपण कोणाचे प्रकार बघितले होते, त्यात 2 प्रकार मी सांगायचं राहिलं होतं. एक असतो सरळ कोन, ही रेषा आहे समजा, तर अर्ध जर रिव्हॉल्यूशन केलं तर याची बेरीज किती असते 180. माप किती असते 180. तसंच ही रेषा आहे, याचं पूर्ण जर रिव्हॉल्यूशन केलं तर याचं माप असतं 360 डिग्री. तर बघा इथं 75 होतं, त्याच्यामुळं उरलेला किती असणार आहे 285. हे डायरेक्ट करू शकतो आपण, कन्स्ट्रक्शन करायची गरज पडणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आपण काय केलं, तोंडी जर करायचं म्हटलं तर फक्त दोन्हीची बेरीज केली. 40 + 35 किती आलं 75 आलं. आणि 75 360 मधून वजा केलं. आणि पहिली मेथड कुठली वापरली होती आपण, पॅरलल लाईन काढली. त्याच्यानंतर हा अँगल आणि हा अँगल सेम आहे म्हणलं अल्टरनेट अँगलनं. त्याच्यानंतर हा 35 होता आणि हा पण 35 केला. एवढं करायची गरज पडणार नाही.
तुम्हाला त्याच साईडचा जर अँगल विचारला असेल डायरेक्ट काय करायचं 40 + 35 करायचं आणि त्याची 360 मधून वजा करायचं ते. ठीक आहे, समजलं. आता शेवटचं एक्झाम्पल पाहू. TET पेपर 2024ला विचारलेला आहे. TET पेपर 2024 मध्ये विचारले. काय दिलंय? रेषा L आणि M समांतर आहेत म्हणजे पॅरलल आहेत. इथं L आहे, इथं M आहे. तर या माहितीच्या आधारे काय करा, A ची व्हॅल्यू काढा म्हणले. A कुठं आहे? इथं. या दोन रेषा पॅरलल आहेत. ठीक आहे. तर आता तुम्ही हे बघून तुम्हाला डायरेक्ट कळालं असेल वेगवेगळे अँगल तयार व्हायला लागलेत. इथे एक अँगल आहे. आता मी तुम्हाला आकृती काढून दाखवतो. हा अँगल कुठला असणार आहे? अँगल हा आणि हा जर म्हणलं तुम्हाला तर तुम्ही सहज सांगू शकता आता F तयार व्हायला उलट त्याच्यामुळे ते संगत कोण झाले. बरोबर. त्याच्यानंतर मी जर तुम्हाला म्हणलं आकृतीत हे असं हा अँगल आणि हा अँगल कुठला असणार आहे? Z तयार व्हायला लागले. उलट का होईना Z तयार व्हायला लागले त्याच्यामुळे तो अल्टरनेट अँगल झाला. ते समान असतात. करेक्ट. तर तुम्हाला आता पॅटर्न लक्षात यायला असतील. बरोबर. तर हे जर बघितलं तुम्ही आकृती तर डायरेक्ट ऑब्झर्वेशन तुम्हाला कळालं पाहिजे. 3x + 10 आणि 2x + 50 हे काय आहेत? विरुद्ध कोण आहेत एकमेकाचे. आपण मगाशी बघितलं होतं इथे 1 नंबरचा होता, इथे 2 नंबरचा, इथे 3 आणि 4. 1 आणि 3 ऑपोजिट आहेत म्हणून सांगितलं होतं. 2 आणि 4 ऑपोजिट आहेत. तसं 5 आणि 6 आणि 7 आणि 8 दोन्ही पण ऑपोजिट आहेत सांगितलं होतं. तर ऑब्झर्वेशन तुम्हाला लगेच कळालं पाहिजे या दोन्ही अँगलची जी व्हॅल्यू आहे ती सेम आहे. म्हणजे काय म्हणायचं मला, 3x + 10 बरोबर किती आहे? 2x + 50. दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे ना त्याच्यामुळे आपण इक्वेट करतोय. मग काय करू? 2x इकडे घेऊन येऊ. 3x + 2x किती होईल? x बरोबर. 50 इकडे आहे, हे +10 इकडे घेऊन जाऊ म्हणजे काय होणार? 50 + 10 म्हणजे 40. x ची व्हॅल्यू किती आली? 40. पहिलाच ऑप्शन दिलाय. आपण असं टिक करतो आणि पुढे सरकतो. आपल्याला x ची व्हॅल्यू विचारलेली नाही. इथंच आपला मार्क जातो. आपल्याला x ची व्हॅल्यू विचारलेली नाही, आपल्याला a ची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर a पर्यंत कसं पोहोचायचं आपण x ची तर व्हॅल्यू काढली आता. बरोबर. मग x जर समजा इथं पुट केला आपण 40 × 2 = 80 + 50 म्हणजे 130 आलं. हा जो अँगल आहे किंवा हा अँगल दोन्ही पण सेमच आहे. त्याची व्हॅल्यू किती आली? 130 आली. पण आपल्याला ते विचारलंय का? नाही. तर आपल्याला विचारलंय a. आता a पर्यंत पोहोचायचं कसं? तर तुम्हाला मी 3 नंबरचा जो अँगल सांगितला होता कोणता होता? आंतरकोन म्हणजेच इंटेरियर अँगल पाहिला होता का आपण? इंटेरियर अँगल C आकार काढला होता त्यात आपण. C असा C इथला आणि इथला अँगल बरोबर. तसं उलटा पण C बघितला होता आपण. हा अँगल याचं काय सांगितलं होतं तुम्हाला मी? आंतरकोन जे असतात त्यांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. बरोबर. मग इथं तुम्हाला आंतरकोन तयार व्हायला दिसतोय का? हा C पॅटर्न दिसायला का तुम्हाला? हा कोन आणि हा कोन C दिसतोय का? आता हा किती आला होता? 130 आला होता. मग हा जर 130 असेल, हा कोन आणि हा कोन यांची बेरीज मी म्हणतोय 180 आहे. हा 130 असेल तर हा किती असणार आहे? 50. बरोबर. मग आपलं उत्तर काय असणार? 50. 40 जर टिक केला असेल तर बघा तुम्ही एवढं एक्झाम्पल सोडून पण तुमचा म्हणजे टाइम पण वेस्ट झाला आणि उत्तर पण चुकलं. त्यामुळे गडबड करायची नाही. आपल्याला विचारले काय ते बघा. ए अँगल विचारला होता त्याचं उत्तर आलं 50 डिग्री. आपण काय केलं सुरुवातीला? ऑपोजिट अँगलने हे दोन इक्वेट केले. इथपर्यंत आलो. याची व्हॅल्यू आली 130 आणि 130 आल्यावर काय केलं? C पॅटर्न बघितला आपण म्हणजे इंटेरियर अँगल आहेत ते. इंटेरियर अँगलची बेरीज किती असते? 180. त्यातला एक अँगल 130 होता तर दुसरा किती असणार आहे? 50. तर अशा प्रकारे बघा समांतर रेषा आणि छेदिका यावरचे आपण सगळे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच आता आजपासून आपण इंग्लिशचे पण व्हिडिओ अपलोड करणार आहेत. ठीक आहे. तर या गोष्टीला खूप वेळ लागतो, खूप मेहनत लागते. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना फायदा पण होईल. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.